ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा अभाव दूर करण्यासाठी शिवनेरी सेवा प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्था दाभाडी आणि दिया आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात सुमारे 140 ग्रामस्थांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला असून अनेकांना पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले। शिबिरात नेत्र तज्ज्ञांनी दृष्टी तपासणी, चष्म्याची गरज, डोळ्यातील पांढऱ्या व काळ्या मोतीबिंदूचे निदान तसेच इतर नेत्र विकारांचे प्राथमिक परीक्षण केले। विशेष म्हणजे गरजूंना पुढील तपासणीसाठी संदर्भ पत्र व विशेष सवलतींसह उपचार योजनाही देण्यात आली। कार्यक्रमास दाभाडीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोददादा निकम व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमोल निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणारे हे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन केले। शिबिराचे संयोजन व आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश विश्वास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की शिवनेरी सेवा प्रतिष्ठान ही संस्था केवळ आरोग्य उपक्रमातच नव्हे तर शैक्षणिक, पर्यावरणीय, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात दरवर्षी उपक्रमशील कार्यरत आहे। ग्रामीण भागातील जनतेला शहरांइतकी सेवा मिळावी ही आमची प्रमुख भूमिका आहे। याप्रसंगी शिवनेरी सेवा प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश निकम, सचिव जगदीश निकम, उपाध्यक्ष रोहित निकम, विशाल निकम, खजिनदार संदीप पगारे, ज्ञानेश्वर अहिरे, दीपक अहिरे, साहेबराव निकम, रामचंद्र पगारे, सुनील सोनोने, दीपक निकम, विनोद महाले, दिगंबर निकम, भगवान सोनोने, भास्कर काकळीज, अविश निकम, सचिन शिंदे, राहुल निकम, गणेश निकम, सागर सावकार, विवेक साळुंके, विशाल गोसावी, विकास वाघ, प्रशांत माणकर, विकास निकम, नितीन जाधव, वैभव माणकर, जयेश शिंदे, नंदलाल रोहम, निलेश निकम, सूरज पगार, किशोर अहिरे, चेतन पाटील, गौरव निकम, तुषार निकम, कुलदीप मोगरे, अमोल निकम, गणेश साठे, विश्वास नामदास, सागर सोनोने, तुषार कापडनीस, भूषण निकम, निखिल नंदन, तुषार निकम, अंबादास नामदास, आकाश अहिरे, दत्ता निकम, अतुल पवार, कार्तिक निकम, प्रणव निकम, सागर सोनोने, पुष्पराज माणकर, देवा निकम, योगेश निकम, संदीप सावकार, शुभम निकम, शिवराज शिंदे, अक्षय निकम, मयूर निकम, प्रेम निकम, दुर्गेश कवळी यासह पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी अत्यंत नेटके नियोजन केले। तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची नोंदणी, तपासणी रांगेचे नियोजन आणि डॉक्टरांशी संवाद हे सर्व अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडले। शेवटी संस्थेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर हा उपक्रम भविष्यातही घेण्याचा संकल्प करण्यात आला असून गरजू व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न सतत सुरू राहील असे संस्थापक अध्यक्षांनी सांगितले। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।